हॅलो, मी सुवर्णा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुवर्णा मिरेकल वर्ल्ड. आम्ही चाललो होतो फिरायला आणि आम्ही आईकडे सगळेच भेटणार होतो. आईकडून आम्ही बाहेर जाणार होतो. तर आम्ही इथून निघालो, रॅपिडो बुक केलं आणि सरळ गेलो आईकडे. आणि आईकडे बघा केरा केनचं कसं स्वागत केले. केरा केश पण थोडं कन्फ्यूज झालं की काय बोलतोय. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. मामाने आणि मावशीने स्वागत केल्यानंतर आली आईची बाई. आईने दोन्ही नातवांना तुकडा ओळून टाकला आणि दोघांना घरात घेतलं. मी आणि माझी पूर्ण मंडळी आम्ही निघालो ठाण्याला जायला. ठाण्याला आम्ही चाललो होतो आमच्या मामाला बघायला आणि तिथूनच आम्ही आई तुळजाभवानीचं मंदिर बघायला जाणार होतो. संडे असल्यामुळे ट्रेनचा होता मेगा ब्लॉक. मग काय बसने जायचं ठरवलं. ट्रेनने धोका दिला म्हणून काय झालं, आम्ही पूर्ण बसच बुक केली. बस बुक केली म्हणजे बसमध्ये कोणीच नव्हतं. पूर्ण खाली बस भेटली आम्हाला आणि मस्त आमचा हसत खेळत छान आमचा प्रवास झाला. आणि ह्या मॅडमचं बघा, हिला घरी 2 तास मेकअपला कमी पडले म्हणून हिचं बसमध्ये पण मेकअप चालूच होतं. बसने आम्हाला सोडलं ठाण्याला. आता ह्याच्या पुढे जायचं होतं मामाच्या घरी. मामाच्या घरी जायला आम्ही कॅब बुक केली आणि पोरांची मस्ती बघा. म्हणजे पोरं ती पोरं, पण मामा पण कमी नाही. ह्याला रस्ता नाही काय नाही, कुठेही मस्ती, यांची कुठेही मस्ती चालूच असते. नंतर कॅब आली. कॅबमध्ये आपली मेंढरं भरल्यासारखी आपली मंडळी भरली आणि निघालो मामाच्या घरी जायला. मामाच्या गावाला जाऊया, तूप रोटी खाऊया. मामाचं घर आलं का, मामाचं घर आलं का, असं करत करत आम्ही फायनली पोहोचलो मामाच्या घरी. हे आहेत आमच्या मामी. मामी अजूनही आमचा तेवढाच लाड करतात जसं आम्ही लहान असताना करायच्या. आणि आमची खूप छान मामी आहे. हे आहेत आमचे मामा. मामांना भेटलो, मुलांना भेटलो, बऱ्याच दिवसांना भेटलो सगळ्यांना. पण छान वाटलं भेटून. खूप मस्त गप्पा मारल्या, छान टाईम स्पेंड केला फॅमिलीसोबत. सगळ्यांबरोबर टाईम स्पेंड करून झाल्यानंतर खूप छान गप्पा मारून सगळ्यांना बाय बोलून आम्ही निघालो आमचा दुसऱ्या प्लॅनकडे. नंतर आम्ही आलो ठाण्यातील पांचपकाडी येथील आई तुळजाभवानी मंदिरामध्ये. हे मंदिर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती आहे. हे मंदिर नव्याने बांधले असून इथे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा व शांतता जाणवते. खरंच मंदिर खूप सुंदर आहे. जसे जुन्या मंदिर एकदम जुन्यातले मंदिर होते ना, एकदम तसे मंदिर आहे. आणि तिथे गेलं खरंच इतकी सुंदर, म्हणजे प्रत्येक एक जागा म्हणाला ना, खूप कोरीव काम, इतकं सुंदर त्याची डिझाईन केलेली आहे ना, खूप सुंदर, म्हणजे शब्दात न मांडण्यात काय. सेम तुळजाभवानीचं मंदिर आपल्या तुळजापूरला आहे, सेम तसं आहे. म्हणजे आपल्याला तेवढ्या लांब जाणं पॉसिबल नाही, तर आपण ज्यांना जाताना येत त्यांनी खरंच या मंदिरात येऊन आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यावं. आम्ही ओटी घेतली. ओटीचे आम्हाला 100 सांगितलेले, पण त्यांनी 20 रुपये कमी केले, 80ला दिली. आणि यानंतर आम्ही गेलो गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी. पाडशीला तिकडे पकडे दीदी, रशू गिरा, आओ गिरा, इथं गिरा, आओ गिरा, इकडे बघ दीदी. हा देव पप्पाला द्यायचा. कोणाला देणार आहे, कोणाला देणार? हा. आईची ओटी या माझ्या छोट्याशा लक्ष्मीबाईंनी भरली आणि फार काय गर्दी नव्हती. छान दर्शन झालं. गाभाऱ्यामधली मूर्ती इतकी सुंदर आणि रेखीव आहे की बघून डोळे, म्हणजे इतके डोळे तृप्त झाले की असं वाटत होतं बघतच राहू. इतकं सुंदर गाभारा आणि इतकी सुंदर मूर्ती होती ना, बघतच राहू असं वाटत होतं. दीदी दे अशी. हां की अशी इकडं इथं उभी राहा. या या केराच्या हातामध्ये जसं आम्ही ताड दिलं तसं ही ताड घेऊन अख्ख्या मंदिरात फिरत होते. कुठे बसेल तिथं पूजा करत होते, पाया पडत होती. मंदिरात सगळे तिला हसत होते. ताड घेऊन जिथं जाईल तिथे आपल्याला शोधायला लागत होती, ही कुठे गेली, कोपऱ्यात जाऊन पूजा करत बसलेली. मंदिरात फारशी गर्दी नसल्यामुळे आम्ही मंदिरात थोडा वेळ बसलो होतो. आणि खरंच एवढी म्हणजे माणसं असतानाही इतकी शांतता आणि इतकं मंगलमय वातावरण होतं ना, खूप सुंदर वाटलं.
तुम्हाला माहिती आहे का, हे मंदिर कृष्णशिळेपासून बनले आहे आणि हे मंदिर बनवताना कोणतंही कॉन्क्रीट किंवा सिमेंटचा वापर केला नाही. इंटरलॉकिंग सिस्टमने बनवलं आहे. किती भारी ना, किती टेक्नॉलॉजीने बनवले. जेव्हा मंदिरातल्या लाईटी चालू केल्या तेव्हा मंदिराची शोभा ही दुप्पट पट्टीने वाढली. मंदिर इतकं लखलखायला लागलं, प्रत्येक कोणा चमकायला लागला. खरंच हे दृश्य बघण्यासारखं होतं. खूप सुंदर वाटत होतं. नको मना करायचा. दीदी तू काय बोलत होती घर? कोणाला कोणाला घरी घेऊन जाऊया? बिल्लीला घरी घेऊन जाऊया. ती वैतागली हा. मांजरीला एवढा बाळ माझा लाड करत होतं, मांजरीने चावलं माझं बाळ. कोण चावलं? मांजरीने नख मारलं माझ्या बाळाला. अगं माझं बाळ असं कधी होऊ शकत नाही. आम्ही कुठे गेलो काय होणार नाही. अगं माझं बाळ. नंतर काय पेटपूजा केली आणि निघालो आम्ही घरी जायला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.